नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सॉलिड स्टेट आणि सोल्युशन्स या चॅप्टरमधील क्वेश्चन बँक मधील बघितले होते. तर पुढचे चॅप्टर सुरू करण्याच्या आधी मला विनंती करायची, जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला जसे जसे मी नवीन व्हिडिओज अपलोड करीत राहील त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला अभ्यास करणं सोयीचं होईल. आज आपण सुरू करणार आहोत. पुढचा चॅप्टर आहे आयोनिक इक्विलिब्रिया, चॅप्टर नंबर 3. त्याचं वेटेज दिलेले 4 मार्क्स आर विदाउट ऑप्शन अँड विथ ऑप्शन 6 मार्क्सचा हा चॅप्टर आहे. क्वेश्चन नंबर 1, एक्सप्लेन ऍसिड्स अँड बेसिस विथ एक्झाम्पल्स. इथे ऍसिड्स आणि बेसिसची डेफिनेशन लिहायची आहे, एक्सप्लेन करायचे एक्झाम्पल देऊन अकॉर्डिंग टू द लॉरी बॉन्स्टेड थेरी. 2 मार्काला हा प्रश्न विचारलेला आहे. 2023 किंवा 2024च्या पेपरमध्ये जर तुम्ही बघितला तर हा प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, एक्सप्लेन ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड. हा पण प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारलेला आहे. आता इथे वीक ऍसिड आणि वीक बेस या दोन्ही ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉचं प्रिपरेशन आपल्याला करायचंय. इट मे बी as for 2 मार्क्स. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, दिलेलंच आहे इथे बघा, एक्सप्लेन ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक बेसिस. 2 मार्कासाठी दिलेला आहे. यातला कुठलाही एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे प्रिपरेशन करायचे अगोदरीच मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. हे सगळे प्रश्न तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत. या प्रश्नांचा सराव तुम्ही अधिक करावा आणि बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला चांगले गुण मिळण्याची शक्यता आहे. चौथा प्रश्न आहे, द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ NH4OH अमोनियम हायड्रॉक्साइड इज गिवन 1.8 × 10⁻⁵. Calculate its degree of dissociation in 0.001 molar solution. हे न्यूमेरिकल सॉल्व करायचे. नंबर 5, a weak monobasic acid is 12% dissociated in 0.05 molar solution. What is the percentage dissociation in 0.15 molar solution? सेम प्रकारचे न्यूमेरिकल टेक्स्टबुक मध्ये सोडून दिलेले. याचे आन्सर आहे 6.93%. डिसोसिएशन काढायचे. नंबर 6, सेम टाईपचा प्रश्न आहे, वीक मोनोबोसिक ऍसिड इज 0.05% डिसोसिएटेड इन 0.02 मोलर सोल्युशन. कॅल्क्युलेट डिसोसिएशन कॉन्स्टंट विचारलेला आहे इथे ऑफ द ऍसिड. इट्स आन्सर इज 5 × 10⁻⁹. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 इज राईट रिलेशन बिटवीन pH अँड OH, pH अँड POH. हा जस्ट आता 2024 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये 2 मार्काला विचारला गेलेला प्रश्न आहे. Then number 8, the pH of monobasic acid is 11.2. Calculate OH minus concentration. हा पण प्रश्न मला वाटतं 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला आहे. Question number 9, define A, hydrolysis of salt, B, conjugate acid base pair, C, solubility product, D, common ion effect. या चॅप्टर मधल्या या सगळ्या महत्वाच्या डेफिनेशन्स प्रिपरेशन करणं महत्वाचे. क्वेश्चन नंबर 10, डिफाइन बफर सोल्युशन, 1 मार्कासाठी. एक्सप्लेन ऍसिडिक बफर सोल्युशन 1+2, टोटल वेटेजेस 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो किंवा 1 मार्काला डेफिनेशन पण विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर 11वा प्रश्न आहे, एक्सप्लेन बेसिक बफर सोल्युशन, 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. 12वा प्रश्न आहे, राईट एनी 4 ऍप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन. इट मे बी as for 2 marks, each application having half mark. I think this is also asked for board exam in 2024 paper. Write the relation between solubility and solubility product with respect to A, AgBr, PbI2. रिलेशन लिहायचंय सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रोडक्टचं टेक्स्टबुक मध्ये दिलेलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे 14, कॅल्क्युलेट pH and POH of 0.05 मोलर HCl सोल्युशन. रिलेशनशिपच्या फॉर्म्युल्याने तुम्ही हे काढू शकता. 2 मार्कासाठी एक pH काढायचा आणि POH 1 मार्कासाठी विचारले. त्याच्यानंतर 15, क्वेश्चन नंबर 15, कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन कंपोज्ड ऑफ 0.1 मोलर वीक बेस BOH and 0.2 molar of its salt BA. In bracket KB is given. KB is equal to 1.8 × 10⁻⁵ for
the weak base. Kb value is given. Its answer is given 13.95. Then number 16, the solubility product of AgBr is given 5.2 into 10 raised to minus 13. Calculate its solubility in moles per dm cube and grams per dm cube. Solubility काढायचे 2 युनिट मध्ये. Molar mass of AgBr is given 187.8 grams per mole. Then question number 17, write the name of buffer solution used in the preparation of penicillin drug stabilization. This question may be asked for VSA. Write pH of human blood. This question is asked for MCQ or VSA. Write the pH range required for the precipitation of cations 3A group during the qualitative analysis. This question may be asked for VSA. So 19 questions are given in the chapter ionic equilibria. Then next chapter is chemical thermodynamics. We will complete this chapter, and remaining chapters we will complete in the next video. So we will complete this chemical thermodynamics. It is the biggest chapter from physical chemistry. It is having 6 marks weightage with opportunities 8 marks. नेहमी विद्यार्थी या चॅप्टरचे महत्त्वाचे प्रश्न विचारतात, तर मला सर्वांना विनंती करायची की या प्रश्नांची जर तुम्ही व्यवस्थित तयारी केली तर तुम्हाला बोर्ड परीक्षेला काही टेन्शन फ्री पेपर लिहिता येईल. याची व्यवस्थित तयारी करा. 2-2 वेळा लिहा, वाचा आणि सराव करा. क्वेश्चन नंबर 1, पहिला प्रश्न आहे, डिफाइन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बघा, हा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीवर पण प्रश्न विचारलेला, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीवर पण बोर्डच्या परीक्षेला 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे विथ एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. दिस मे बी asked for 2 marks. If the definition is asked, only we have to write the definition of the 2 questions. Then second question is asked, define isothermal, isobaric, isochoric and adiabatic. याच्यातले कुठल्याही 2 डेफिनेशन 2 मार्काला विचारतील किंवा एक डेफिनेशन each having 1 mark. तर सगळ्या डेफिनेशन्स प्रिपेअर करून ठेवायचे. तिसरा प्रश्न आहे, राईट साइन कन्व्हेन्शन्स ऑफ डब्ल्यू अँड क्यू. याच्यावरती पण आता 2024 ला प्रश्न विचारलेला होता साइन कन्व्हेन्शन्सवर. तो चार्ट दिलेला आहे, त्याचा चार्ट प्रिपेअर करून ठेवायचा आहे. Then derive the expression for pressure volume work. हे तयार करून ठेवायचे. This may be asked for 2 marks. What is free expansion without external pressure? This is called as free expansion. Then numerical दिलेलं आहे 6th, 3 moles of an ideal gas expanded isothermally from 10 dm cube to 20 dm cube at constant external pressure of 1.2 bar. Calculate the work done in dm cube, bar and joule. आपण प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारलेला आहे. डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम वर्क डन. हे 3 मार्काला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर 8 नंबरला न्यूमेरिकल विचारलेले. 2 moles of an ideal gas are expanded isothermally and reversibly from 20 liter to 30 liter at 300 Kelvin. Calculate the work done. The value of R is given. R is equal to 8.314 joule per Kelvin per mole. हे पण न्यूमेरिकल टेक्स्टबुक मध्ये सोडून दिलेले. देन क्वेश्चन नंबर 9 इज राईट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इन डिफरंट वेज. हा पण प्रश्न विचारलेला आहे. राईट मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर आयसोथर्मल प्रोसेस अँड ॲडियाबॅटिक प्रोसेस. देन दिस मे बी asked for 2 marks. राईट अ रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर गॅसेस केमिकल रिॲक्शन. तर मला इथे नमूद करावाशी वाटते एक गोष्ट. हा जो प्रश्न आहे डेल्टा एच आणि डेल्टा यू खूप वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेला विचारत आहेत आणि अजून पण विचारला जाऊ शकतो. तर हे रिलेशन व्यवस्थित तयार करून ठेवा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 12 आहे, कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ CH4 गॅस. मिथेन गॅसचं कंबशन केल्यानंतर स्टँडर्ड एन्थाल्पी काढायचे. इथे गिवन व्हॅल्यूज दिलेले आहेत. डेल्टा एच फॉर्मेशन ऑफ CH4 इज मायनस. हा पण प्रश्न आत्ताच्याच 2024 फेब्रुवारीला विचारलेला आहे. CH4 minus 74.8 kilojoule per mole. Then this is the enthalpy of formation of CO2 is given minus 393.5 kilojoule per mole.
and this is the enthalpy of formation of water is given minus 285.8 kilojoule per mole. तर अशा प्रकारचे प्रश्न सराव करायचा आहे, बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात. द नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टेट हेसियस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समिशन. 2 मार्काला स्टेटमेंट विचारलं जाऊ शकतं, 1 मार्काला स्टेटमेंट आणि 1 मार्काला एक्झाम्पल लिहिणं अपेक्षित आहे. नुसतं स्टेट लॉ म्हटलं तर 1 मार्काला विचारू शकतं आणि एक्सप्लेन म्हटलं तर एक्सप्लेनेशन लिहायचं. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ द रिॲक्शन, एक रिॲक्शन दिलेली. हा प्रश्न मला वाटतं 2023ला विचारलेला आहे जुलैच्या परीक्षेमध्ये. जुलै 2023 मध्ये सेम न्यूमेरिकल विचारलेले, टेक्स्टबुक मधला आहे, सॉल्ड आहे, त्याच्यामुळे हे मी वाचून दाखवत नाहीये. क्वेश्चन नंबर 15 आहे राईट द स्टेटमेंट ऑफ द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. स्टेटमेंट लिहायचे नुसतं. 16 आहे राईट द रिलेशनशिप बिटवीन डेल्टा जी अँड डेल्टा एच टोटल. हे 1 मार्काला विचारलेले किंवा 1 मार्काला विचारलं जाऊ शकतं. फॉर स्पॉन्टेनियस रिॲक्शन राईट द कंडिशन्स ऑफ डेल्टा जी. दिस इज ऑल्सो as for VSA. Then question number 18, 3 moles of an ideal gas are expanded isothermally from 15 dm cube to 20 dm cube at constant external pressure of 1.2 bar. Calculate the amount of work in dm cube, bar and joule. In bracket it is given 1 dm cube bar is equal to 100 joules. For conversion this value is given. Answers are given 6 dm cube bar and minus 600 joule because we have to calculate the amount of work in dm cube bar and joule. So 2 answers are given. Then question number 19, calculate the constant external pressure required to compress 2 moles of an ideal gas from volume of 25 dm cube to 13 dm cube when the work is 4862.4 joule. Its answer is given 4.052 bar. 19, question number 20. Again, numerical is given. 20 grams of CO2 are compressed isothermally and reversibly at 298 Kelvin from initial pressure of 100 kPa when the work obtained is 1.2 kilojoule. Find the final pressure. Its answer is given 263.4 kPa. This is also the solved numerical from the textbook. Then 21, delta H for a reaction is given. Carbon plus thrice H2, carbon solid plus thrice H2 gas, it gives C2H6 gas. Is this delta H is given minus 84.4 kilojoule at 25 degrees Celsius. Calculate delta U for the reaction at 25 degrees Celsius. So this is depend upon the formula. Its answer is given minus 79.44 kg. Then question number 22, define enthalpy of fusion. Some definitions are given. Enthalpy of atomization, enthalpy of ionization, enthalpy of vaporization. सर्व डेफिनेशन तयार करणं गरजेचं आहे. याच्यातली एखादी डेफिनेशन परीक्षेला विचारली जाऊ शकते. 23, क्वेश्चन नंबर लास्ट क्वेश्चन आहे या चॅप्टर मधला. स्टेट वेदर फॉलोइंग रिएक्शन्स आर स्पॉन्टेनियस ऑर नॉट. फर्दर स्टेट वेदर दे आर एक्झोथर्मिक और एंडोथर्मिक. या 2 रिएक्शन्स इथे दिलेले आहेत. व्हॅल्यूज दिलेले डेल्टा एच आणि डेल्टा एस ची. इथे पण ए आणि बी अशा व्हॅल्यूज दिलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला ओळखायचं आहे की त्या रिएक्शन स्पॉन्टेनियस आहेत का नाही आणि एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक. सो दिस इज डिपेंड अपॉन द फॉर्म्युला. सो दिस इज अबाउट द चॅप्टर नंबर 3 अँड चॅप्टर नंबर 4. पुढचे चॅप्टरचे जे क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.